नमस्कार. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या उद्याच आपल्या सगळ्या इलेक्शन्स होणार आहेत आणि त्यामुळे माझ्याकडनं सगळ्या मतदारांना माझ्या शुभेच्छा. इलेक्शन्समध्ये उभे राहणारे जितके अध्यापक आणि टीचर्स आहेत त्यांना सुद्धा शुभेच्छा. आणि माझी एकच विनंती आहे की अगदी फेअरपणे आणि व्यवस्थित आपला अधिकार घेऊन आणि आपली जबाबदारी सांभाळून सगळ्यांनी व्यवस्थित आपला वोट कास्ट करावा. कारण आपल्याला सगळ्यांना हवंय की विद्यापीठाच्या प्रगतीसाठी चांगली लोक निवडून यावं. धन्यवाद. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकच्या 5व्या इलेक्शनसाठी आपण सर्व मतदार या ठिकाणी आपापल्या उमेदवाराला निवडून देण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करत आहात. सर्वांनी यशस्वीरित्या मतदान करावे आणि 100% मतदान होईल असं आपल्याला विनंती करतो. आणि आपण या ठिकाणी मतदान करत असताना अकॅडमिशियन निवडावा अशी मी सगळ्यांना विनंती करतो. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या निवडणुका 2023 सालच्या 17 तारखेला 17 मार्च 2023ला संपन्न होत आहेत. या निवडणुका राज्यभरामध्ये 42 सेंटर्सवर घेण्यात येतील. तर व्होटर्ससाठी काही सूचना मी देऊ इच्छितो. अशा पद्धतीचं तुम्हाला बॅलेट पेपर भेटणार आहे. या बॅलेट पेपरवर 2 भाग आहेत त्याचे. हा वरचा भाग ज्याच्यामध्ये सिरियल नंबर ऑफ वोटर आणि वोटरची सही असे 2 कॉलम आहेत. आणि त्याच्या खालचा जो पार्ट आहे इथून खाली परफोरेशन आहे आणि इथून खालचा भाग हा तुम्हाला भेटेल. इतका भागामध्ये तुमचं हे बॅलेट पेपर आहे. आता याच्यामध्ये ही प्रेफरन्शियल वोटिंग सिस्टीम असल्यामुळं सिंगल प्रेफरन्शियल ट्रान्सफरेबल वोट यामध्ये ही जी क्रमवारी आहे कॅन्डिडेट्सची याच्यामधले पहिल्या पसंतीचं वोट तुमचं जे असेल ज्याला द्यायचं असेल त्याला त्याच्या नावापुढं तुम्ही 1 हा अंक लिहायचा आहे. तो अंक तुम्ही मराठीतून लिहू शकता किंवा इंग्रजीत लिहू शकता. इंग्रजीत जर लिहायचं असेल तर फक्त एक सिंगल व्हर्टिकल लाईन मारा. त्याच्या खाली हॉरिझॉन्टल लाईन मारू नका कारण कधी कधी मग तो 2 सारखा दिसतो. म्हणून सिंगल एक लाईन मारा इंग्लिशमध्ये लिहायचं असेल तर. आणि मराठीत लिहायचं असेल तर मराठीतला 1 काढा. आणि एकदा जर तुम्ही इंग्लिशमध्ये सुरुवात केली तर सगळे प्रेफरन्सेस हे त्याच भाषेमध्ये लिहा. एक तर इंग्लिशमध्ये एक तर मराठी. जर तुम्ही काही अंक मराठीत आणि काही इंग्लिशमध्ये लिहिले तर तुमचं वोट हे इनव्हॅलिड किंवा बाद ठरवलं जाईल. दुसरा नियम म्हणजे पहिला प्रेफरन्स तुम्हाला हा द्यावाच लागणार आहे. कोणत्या ना कोणत्या कॅन्डिडेटला हा 1 प्रेफरन्स द्यावाच लागेल. तुम्ही जर 2 पासून सुरू केलं किंवा 3 पासून तर ते वोट बाद ठरवलं जाईल. त्याच्यामुळे 1 हा अंक हा लिहावाच लागणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे 1 नंतरचं प्रेफरन्स वोट हे 2, 3, 4 ह्या सिक्वेन्सनं खालीवर नंबर होऊ शकतात. शेवटच्या कॅन्डिडेटला तुम्ही 1 द्या, वरच्याला 5 द्या. परंतु 1, 2, 3, 4, 5 हे सगळे अंक त्याच्यात आले पाहिजेत. म्हणजे असं नाही होणार की तुम्ही 1 आणि 3 लिहिलं आणि 2 प्रेफरन्स दिलंच नाही. तसं होणार नाही. मग ते बाद ठरवलं जाईल. त्यामुळं जितके प्रेफरन्सेस द्यायचे आहेत तुम्हाला तितके आकडे घ्यायचे. जे काही आकडा लिहायचा आहे तो ह्या कॉलमच्या बरोबर मध्यभागी लिहावा. जर तो वरच्या किंवा खालच्या रेषेला जर तो टच झाला तर ते वोट बाद म्हणून ठरवलं जाईल. किंवा कारण त्याच्यामध्ये क्लॅरिटी येत नाही की ते वोट तो प्रेफरन्स कोणत्या नंबर पुढे दिला गेलेला आहे. एक जो प्रेफरन्स आहे तो एकापेक्षा जास्त कॅन्डिडेटला तो प्रेफरन्स देता येत नाही. म्हणजे 1 प्रेफरन्स तुम्ही एकालाच द्यायला पाहिजे. दोघांपुढे जर 1-1 लिहिलं तर ते वोट बाद ठरवलं जाईल. जेव्हा तुम्ही तो अंक लिहाल तेव्हा त्याच्या पुढं काही डॉट किंवा त्या अंकाला गोल करणं किंवा त्या अंकातला कंस करणं हे टाळावं. जर तसं केलं तरी सुद्धा ते वोट इनव्हॅलिड ठरवलं जाईल. हा प्रेफरन्स जो आहे तो अंकातूनच लिहायचा आहे, शब्दात लिहायचा नाही. म्हणजे ONETWO असं लिहायचं नाहीये.
तो फक्त अंकातच लिहिला गेला पाहिजे आणि त्या बॅलेट पेपरवर तुमची आयडेंटिटी रिव्हील होईल असं काहीही लिहू नये. काही खूण किंवा काही नाव किंवा काही सही असं काही जरी असलं तरी सुद्धा ते वोट हे इनव्हॅलिड ठरवलं जाईल. जर तुम्हाला काही शंका असेल या प्रोसेसमध्ये तर आमचे जे अधिकारी नियुक्त केले गेले आहेत मतदान केंद्रावर त्यांना तुम्ही विचारा, त्यांची मदत घ्या, ते तुम्हाला गाईड करतील. उद्या दिनांक 17/3/2023 रोजी महाराष्ट्र राज्यातील एकूण 42 मतदान केंद्रांवरती मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्याबाबत महत्त्वाच्या सूचना निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सर्व मतदार बंधू भगिनींना दिलेल्या आहेत. मला विशेषतः असं सांगायचे आहे की माननीय उच्च न्यायालयाच्या दिनांक 8/3/2023 रोजीच्या अंतरिम आदेशानुसार आयुर्वेद व युनानी अभ्यास मंडळातील युनानी अभ्यास मंडळाची तसेच आयुर्वेद व युनानी विद्याशाखेच्या प्राध्यापक वगळता शिक्षक या प्रवर्गाची या 2 निवडणुकांबाबत स्वतंत्र वेळापत्रक जाहीर करण्यात येईल आणि त्या घेण्यात येतील. त्या निवडणुका या दोघी प्राधिकरणांच्या उद्याला होणार नाही आहेत. त्याबाबत सर्व मतदारांनी नोंद घ्यावी. मतदान केंद्रामध्ये मतदारांनी आपलं अधिकृत ओळखपत्र हे मतदान केंद्राध्यक्षाला दाखवायचं आहे. ओळखपत्राशिवाय कुठल्याही मतदाराला मतदान करता येणार नाही. अधिकृत ओळखपत्रामध्ये पॅन कार्ड आहे, आधार कार्ड आहे, ड्रायव्हिंग लायसन्स आहे. या पद्धतीने आपलं अधिकृत ओळखपत्र दाखवल्यानंतर त्याला मतदान करता येईल. मतदानासाठी मतदाराला निर्धारित केंद्रावरच मतदान करता येणार आहे. कारण प्रत्येक मतदार केंद्रावरती निवडणुकीसाठी आवश्यक असणारे बॅलेट पेपर हे मर्यादित स्वरूपात देण्यात आलेले आहेत. कुठल्याही मतदाराची बदली झालेली असल्यास किंवा तो त्याला निर्धारित केलेल्या मतदान केंद्रावरती उपलब्ध नसल्यास दुसऱ्या मतदान केंद्रावरती त्यांनी मतदान करण्याची जर विनंती केली तर अशा प्रकारे त्याला मतदान करता येणार नाही. कोणत्या मतदान केंद्रांवरती कोणत्या महाविद्यालयातल्या शिक्षकांना मतदान करता येणार आहे याबाबतची यादी विद्यापीठाने प्रसिद्ध केलेली आहे. या व्यतिरिक्त मतदारांना कुठल्याही प्रकारची अडचण किंवा शंका असल्यास त्यांनी त्याबाबतचे निरसन माननीय निवडणूक निर्णय अधिकारी किंवा विद्यापीठाच्या निवडणुकीशी संबंधित जो कर्मचारी अधिकारी वर्ग आहे यांच्याशी संपर्क साधून आपल्या शंकांचं निरसन करून घ्यावं. आपल्या सर्वांना मतदानासाठी शुभेच्छा. धन्यवाद. सभेवरती रेव्हेन्यू डिव्हिजन म्हणजे 6 रेव्हेन्यू डिव्हिजन वाईज प्राध्यापकांची नियुक्ती होणार आहे. प्रत्येक डिव्हिजनमधून 1 प्राध्यापक, याप्रमाणे 6 प्राध्यापक हे अधिसभेवरती निवडून द्यावायचे आहेत. त्याचप्रमाणे प्राचार्यांमधून विद्या परिषद म्हणजे अकॅडमिक काउन्सिलवरती 5 फॅकल्टीच्या 5 प्राचार्यांमधून निवडणूक त्या ठिकाणी निवडून द्यावायचे आहे. 5 फॅकल्टीपैकी 2 फॅकल्टीमध्ये फक्त या ठिकाणी निवडणूक होणार आहे. त्या फॅकल्टीज म्हणजे विद्याशाखा आहेत, होमिओपॅथी विद्याशाखा आणि तत्सम विद्याशाखा. व मेडिकल फॅकल्टी, डेंटिस्ट्री फॅकल्टी आणि आयुर्वेद आणि युनानी फॅकल्टीमध्ये इलेक्शन निवडणूक या ठिकाणी होणार नाही, कारण त्या ठिकाणी उमेदवार हे त्यांची संख्या निवडून द्याव्यापेक्षा कमी असल्यामुळे त्या ठिकाणी निवडणूक होणार नाही. त्याच्यानंतर अधिसभेवरती शिक्षक ची नियुक्ती करावायची आहे. शिक्षक म्हणजे प्राध्यापक वगळता शिक्षक हे ह्या 5 फॅकल्टीतून 5 शिक्षक निवडून द्यावायचे आहे. त्यापैकी वैद्यकीय विद्याशाखा, दंत विद्याशाखा, होमिओपॅथी विद्याशाखा व तत्सम विद्याशाखा यांची निवडणूक या ठिकाणी होणार आहे. आयुर्वेद आणि युनानी विद्याशाखेचे शिक्षक, प्राध्यापक वगळता शिक्षक ही निवडणूक ह्या 17 तारखेला होणार नाही, कारण मान्य उच्च न्यायालयाच्या एका निर्णयानुसार त्याची निवडणूक नंतर होणार आहे. त्यानंतर बोर्ड ऑफ स्टडीज म्हणजे अभ्यास मंडळांवरती आपल्या निवडणूक त्या ठिकाणी एक विभाग प्रमुख प्रत्येक सब्जेक्ट वाईज निवडणुका या ठिकाणी होणार आहे. 18 अभ्यास मंडळांमध्ये निवडणूक निवडून द्यावायची असते. त्यापैकी वैद्यकीय विद्याशाखेच्या 6 अभ्यास मंडळांपैकी फक्त सर्जरी अँड अलाइड बोर्ड या एका अभ्यास मंडळावरती निवडणूक होणार आहे. इतर 5 अभ्यास मंडळांमध्ये उमेदवारांची संख्या कमी असल्यामुळे 6 पेक्षा कमी असल्यामुळे त्या ठिकाणी निवडणूक लढवली जाणार नाही. दंत विद्याशाखामध्ये 2 अभ्यास मंडळांपैकी क्लिनिकल अभ्यास मंडळामध्ये निवडणूक होणार आहे. प्री क्लिनिकल अभ्यास मंडळाचं निवडणूक जी आहे ती 6 पेक्षा कमी उमेदवार असल्यामुळे त्या ठिकाणी तिथे निवडणूक होणार नाही. त्याच्यानंतर आयुर्वेद आणि युनानी अभ्यास मंडळामध्ये आयुर्वेद विद्याशाखेतील
4 जे अभ्यास मंडळ आहेत, प्री क्लिनिकल, पॅराक्लिनिकल, त्याच्यानंतर काय चिकित्सा आणि शल्यतंत्र या 4ही अभ्यास मंडळाची निवडणूक होणार आहे. त्याच्यानंतर होमिओपॅथी विद्याशाखामध्ये 3ही अभ्यास मंडळ, प्री क्लिनिकल, पॅराक्लिनिकल आणि क्लिनिकल अभ्यास मंडळ या ठिकाणी निवडणूक होणार आहे. त्याच्यानंतर तत्सम विद्याशाखेमध्ये ऑक्युपेशनल थेरपी आणि फिजिओथेरपी ह्या अभ्यास मंडळाची निवडणूक ही सुद्धा 6 पेक्षा कमी उमेदवार असल्यामुळे त्या ठिकाणी ती होणार नाही, परंतु नर्सिंग अभ्यास मंडळामध्ये ही निवडणूक होणार आहे. अशा प्रकारे एकूण 22 प्रवर्गांमध्ये ही निवडणूक दिनांक 17 मार्च 2023 रोजी सकाळी 8 पासून दुपारी 4 वाजेपर्यंत ह्या वेळेमध्ये महाराष्ट्र राज्यातील 42 संलग्नित महाविद्यालयामध्ये बूथ तयार करून 42 केंद्रांवरती मतदान होणार आहे. याच्यासाठी विद्यापीठातून काल दिनांक 15 मार्च 2023 रोजी दुपारपासून विविध वाहनांद्वारे निवडणुकीचे सर्व साहित्य, मतपेट्या, बॅलेट पेपर हे सर्व आम्ही त्या ठिकाणी पोहोचवण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. या कार्यासाठी विद्यापीठातून प्रत्येक बूथसाठी 2 अधिकारी कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले आहे. तसेच संलग्नित महाविद्यालयामधून 2 कर्मचारी घेऊन त्या ठिकाणी हे मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. आता हे मतपत्रिका ही प्रेफरन्शियल व्होटिंग टाईप असल्यामुळे आत्ताच मान्य कुलसचिवांनी सांगितल्याप्रमाणे इंग्लिश किंवा मराठीतून आपण त्या ठिकाणी आपला प्रेफरन्स मतदारांना कोट करावायचा आहे. या प्रेफरन्समध्ये इंग्लिश, मराठीच्या व्यतिरिक्त रोमन वगैरे आकडा कुठला चालणार नाही किंवा कॅरेक्टर्स, वर्ड्समध्ये कुठलं त्या ठिकाणी चालणार नाही. या निवडणुकीसाठी संपूर्ण राज्यभरातून विद्यापीठ संलग्नित 498 महाविद्यालयामधून सुमारे 15,000 मतदार मतदान करणार आहेत. हे मतदान जे करणार आहेत ते ह्या मतदारांमध्ये प्राचार्य, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, नंतर व्याख्याता तसेच विभाग प्रमुख यांचा या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे. धन्यवाद.